साष्टांग हे करी कशामुळं दुसऱ्या चरणात विश्रांती पावलो सांभाळा उतारी विश्रांती पावलो सांभाळा उतारी विश्रांती पावलो सांभाळा उतारी विश्रांती पावलो सांभाळा उतारी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उतारी विश्रांती पावलो सांभाळा उतारी वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा विश्रांती सांभाळा. उन्हाचा चटका जर बसला त्यावेळेस सावलीचं महत्व कळतं आणि मग तो झाडाच्या सावलीमध्ये येतो चटका बसू नये म्हणून. ज्ञानोबांची ओवी किती सुंदर आहे पहा बरं का. ज्ञानोबांनी जी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी तयार केली ना तो द्राक्षाचा मळा आहे. गीतेसाठी उपमा दिली पण ज्ञानेश्वरी समजा काय ज्ञानोबांची त्या काळातली बरं का. लोक आता म्हणतात द्राक्ष आता आले विदेशातले तर नामके हे जर ज्ञानेश्वरी वाचत नाही एवढे लोक. काय म्हणतात साखरच आपल्या भारतामध्ये नव्हती काही येडे तर काय एवढा भारत गरीब होता का. आता ती लोक भूषण मानतात. 300-400 वर्षापूर्वी गॅलिलिओनी शोध लावला आणि त्याला तुरुंगात टाकलं. पृथ्वी सपाट नव्हती गोल होती. अरे आपल्याकडे महाभारतामध्ये भूगोल असं नाव आहे. काय नाव आहे भूगोल म्हणजे पृथ्वी कशी आहे गोल आहे त्याच्यावर संशय सुद्धा नाही कुणाला. काय कळतं ह्या लोक म्हणून ग्रंथ म्हणजे काय. ज्ञानोबा सांगतात श्लोकाक्षर द्राक्षलता. श्लोकांची अक्षर ही द्राक्षांची लता आहे आणि ती लता होण्याकरता मंडप लागतो. त्या काळातले बरं का द्राक्षासाठी मंडप टाकण्याची पद्धत आहे त्या काळामध्ये. आजही तीच वापरली जाते. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडवी झाली आहे गीता. गीता मांडव झाली आहे आणि ती सावली कोणा करतायत. संसार पथश्रांता विसंभावया. संसारामध्ये जे दमलेली लोक आहेत शिणलेली लोक आहेत वैतागलेली लोक आहेत त्यांच्यासाठी ही गीता आहेत. आतमध्ये या द्राक्ष पण खा आणि सावलीचा अनुभव घ्या. काय ज्ञानेश्वरीत मांडव झाली आहे गीता. संसार पथश्रांता. संसारातली दमलेली लोक जी आहेत त्यांना विश्रांती घ्यायची असेल तर ती ज्ञानेश्वरीचा मंडप आहे. अहो तुम्ही तर माणसं आहेत. नामदेव महाराज देवाला म्हणतात नमा म्हणे देवा चला तया ठाया. नमा म्हणे देवा चला तया ठाया. नमा म्हणे देवा चला तया विश्रांती घ्यावया कंठावारी. विश्रांती घ्यावया कंठावारी. हे दादा सिद्ध वेदी मेरा 84 से सिद्ध वेदी मेरा. हे विश्रांती घ्यावया कंठावारी. विश्रांती घ्यावया कंठावारी. 84 से सिद्ध वेदी मेरा. 84 से सिद्ध वेदी मेरा. नामा म्हणे देवा. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विठ्ठलाला म्हणताय चला तया ठाया.
विश्रांती घ्यावया आळंदीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये विश्रांती असते, हे पक्क डोक्यात ठेवा. हे का बोलतो मी, काय काय असे विचित्र विंचू आहेत ना, संत जे समाधानी आहेत त्यांना एवढं सक्रिय करतात ते पण भटकतात. ज्या संतांना मुलं बाळ नाहीत त्यांनी कंपनी काढायचं काही कारण आहे का? बोला ना. च्यवनप्राश घ्या, तुझं का बी ऐकायचं नाही. कळालं तुम्हाला? पुढे एक जण आला होता, मला काय मलाच असे का लोक भेटतात हे अजून कळत नाही. योगाचार्य होता, येताना च्यवनप्राश आणला आत्ता 4 दिवसापूर्वी. महाराज एवढा शुद्ध च्यवनप्राश जगात नाही, मी आणलेला आहे. म्हणलं काय काय विशेष नाही. मग ते सांगितलं इतक्या बुट्या टाकल्या तितक्या बुट्या टाकल्या. म्हटलं होतं काय, ताकद येते म्हणे. म्हणलं आता काय कमी वाटते का? त्याने म्हणे योग केला पाहिजेत आणि हे खाल्लं पाहिजे. म्हणजे नीट समजून सांग, योगाने रोग जातो, मग च्यवनप्राश कशाला आहे? योगाने जर रोग जातो तर औषध घ्यायची काय गरज आहे? औषध घ्यायचंय तर मग जे आधुनिक विज्ञान आहे त्याचा आधार घ्या. हे परंपरेची लोक आहेत ना, ही मार्केटिंग करतात. गेनी असं होतं त्याने असं होतं, नाही नाही कळत महाराज. विश्रांती देणारे संत आहेत, नीट ऐका. संताला अविश्रांत करू नका, बुंगा मागे लावतात. आमच्या स्वामीजींचा दृष्टांत फार सुंदर आहे. स्वामीजी म्हणायचे एक संन्यासी राहायला होता, काहीतरी झाले भांडणं. आता ते भांडणे करतात म्हणून संन्यासी होतात ना. आळंदीला जाणारी मुलं वगैरे जर त्याचा विचार केला, अभ्यास केला, काही सण होत नाही म्हणून आळंदीला जातात. आणि जे शिकण्याकरता जातात ज्ञानेश्वरी कंठस्थ करतात. आणि जे ज्ञानेश्वरी कंठात ठेवत नाहीत, विठ्ठल जे सोडून दिलेलं आहे नीट आहे का ते करायला लावतात. याचं कारण संगती. मला आता आपले सगळे घरातले माणसं म्हणून सांगतो, माऊलीच्या मंदिरासाठी वर्गणी झालेली चालू आहे वर्गणी. आणि मी मागे जाहीर केलं होतं पिंपळनेरच्या सप्ताहामध्ये. पिंपळनेरची सुद्धा कमाल आहे बरं का, एवढा छोड्या दिवसामध्ये एवढा महान सप्ताह केला. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. आम्ही तिथं जाहीर केलंय मी पिंपळनेरमध्ये की भगवान बाबाच्या मंदिराला इथून पुढं वर्गणी होणार नाही. कुणी जाहीर केलंय? मी ना. मग दुःख किंवा सुख मला वाटायला पाहिजे ना. तिथं 4 महाराज होते, त्यांचे चेहरे पडले. ते गादीवरही नाही, गादीच्या लायकीचे पण नाहीत. कीर्तन ते झाल्याबरोबर मला येऊन भेटले. म्हणजे महाराज काय करताय तुम्ही? माऊलीच्या नावाने जर तुम्हाला माझी संगत सांगतोय बरं का, तुझा विषय भटकायचा, तुम्हाला वाटायचं ते महाराज सांगतोय मी. सिद्धांत समजून घ्या, सिद्धांतासाठी दृष्टांत आहेत. महाराज काय करताय तुम्ही शास्त्रीजी? माऊलीच्या नावाने जर एवढी वर्गणी मिळते तर बाबाच्या नावाने किती मिळेल? असली संगत जवळ नसली पाहिजे. शोषण करण्यासाठी संत नसावा, विश्रांतीसाठी संत असावा. ही ज्ञानोबरायांची ओवी बरं. पुसोणी शिण हरिती देती सुख, सुख देणारा संत असतो. विठ्ठल ज्ञानोबरायचं सुख तुकोबरायला मिळालं. ज्ञानोबरायांचं सुख म्हणून पहिला शब्द आहे त्यांचा, विश्रांती पावलो. एक एक शब्द जर सांगितले ना तुकोबरायचे, काय सांगा महाराज. विश्रांती पावलो, पण पुढचा शब्द फार महत्त्वाचा, सांभाळा उत्तरी. एकदा लाभ झाला विश्रांतीचा, पण ही संसारातील गचपण आहेत ना, पुन्हा ओढण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मला पुन्हा सांभाळा. सांभाळा. नुसती डिग्री मिळाली, मोठी डिग्री मिळाली, याचा अर्थ असा नाही झाला की तुम्ही तुरुंगात जाऊ शकत नाहीत.
तुरुंगात टाकणारे माणसं डिग्री पाहतात का? पुढं बोलतो, संत पण पाहतात का? संताची तर सोय चांगली होती तिथं आतमध्ये. सांभाळा उत्तरी. संत झालात, कर्तव्यता संपली नाहीत. उत्तरी सांभाळा, पुन्हा सांभाळा. का सांभाळा? तुमच्या योगाने, तुमचा कृपेचा रस प्याल्याने माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं. ज्ञानोबाईंची कृपा रूपी रस अंतःकरणात गेल्यामुळे प्रेम वाढले. अंतरी प्रेम नाही, प्रेमाचं सुख. हे फार अवघड शब्द आहे महाराज. कधीतरी वेगळ्या पद्धतीने याच्यावर कीर्तन करावं लागलं. प्रेम सुख शब्दाचा अर्थ काय माहिती का? प्रेम मिळतं एखाद्याला, पण प्रेमाचं सुख नाही मिळत. प्रेमाचा ताण होतो. नाही कळालं? जेवढे लव्ह मॅरेजवाले आहे ना, डोळे झाकून त्याच्याकडे जा. हे श्लोक आहे गीतेमध्ये. यत्तद अग्रे अमृतोपमम. सुरुवातीचं जे प्रेम असतं ना लव्ह मॅरेज मधलं, काय असतं ते, जन्म देणाऱ्या आई बापाला दोघंही जुमानत नाहीत. यों करेंगे त्यों करेंगे. आणि ते सुरुवातीचं प्रेम ते एवढं भयंकर असतं महाराज. बायको नवऱ्याला बोलवत असते. माझा एक मित्र आहे कल्याणचा, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खूप जवळचा होता. त्याचं लग्न झालं आणि त्यांनी काही लग्नाला बोलवलं नाही. म्हटलं काय आहे गोपाळ, म्हणलं लग्न केलंस पण लग्नाला बोलवलं नाही. आता कीर्तनाला आलो, निदान कोणाबरोबर केलं ते तर दाखव. आम्ही 2-4 जण होतो ना, सगळे असेच अव्यावहारिक. व्यवहाराचं आजही ज्ञान नाही बरं का व्यवहाराचं, मी कबूल करतोय. ते भगवान बाबांच्या कृपेमुळं सगळं व्यवस्थित चाललेलं दिसतंय तुम्हाला, पण व्यवहार नाही. व्यवहार बाबाच करतात. नुकसान फायदा सगळं त्यांचाच आहेत. आम्ही फक्त ज्ञानेश्वरी वाचणारी लोक आहेत, दक्षता घेणारी लोक आहेत ज्ञानेश्वरीची. व्यवहारामध्ये एवढी दक्षता नाही माझ्याकडून, मी कबूल करतो. पण लोक कबूलच करत नाही की मला व्यवहार येत नाही म्हणून. मलाच बा तुम्ही, बापरे, पुढचा शब्द नाही वापरत मी. व्यवहार घडणं वेगळं, व्यवहार घडणं वेगळं, व्यवहार करणं वेगळं. आता विषय तो लांबवत नाही. मग तरी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही कीर्तना आलेत, चला आपल्या घरी चहा प्यायला जाऊ. चहा प्यायला गेलो. आम्ही 4-5 जण असेच आमच्यासारखे सगळेच दोस्त. एका बाईने पाणी आणलं. आता कोणाला पाणी पिण्याची इच्छा नव्हती. त्या 2-3 जणांना विचारलं पाणी, नको म्हणले पाणी. तिने काय म्हणावं, अहो गोपाळनी पाठवलंय मला. तुम्हाला पण आमच्यासारखा वेळ लागतोय. ती बाई काय म्हणली, गोपाळने पाठवलंय मला. आता दुसऱ्या पोराने गप बसायचं ना, तुम्ही बहीण आहे का त्याची? ती डोक्याला हात लावला तिने. ती म्हणजे तुम्ही कशाला आला तिथं? नाही म्हणे आम्ही गोपाळला भेटायला आलो. अजून त्याची पत्नी बघायला आलो. अहो तो गोपाळ माझाच नवरा आहे. मराठी कळून घ्या. उद्धट बोलल्यामुळं तुम्ही अहंकार आणि मूर्ख आहात हे सिद्ध होतं. मोठा माणूस आहेत, एकेरी तुम्ही बोलताय, नालायक आहात तुम्ही. तुमचे खानदान दाखवता. लक्षात ठेवा. विशेष करून भाऊच्या बाबतीमध्ये प्रचलित शब्द आहेत की भाऊ बाबाला असे बोलायचे. बाबाबरोबरचे लोक आहेत जिवंत आहेत असून कधीही भाऊ चुकीचं बोललं नाही बरं का. बाबाला माझा भगवान म्हणायचे. वामन भाऊ कधी बोलले नाहीत त्यांना. कोणाला काय बोलावं एवढं तरी भाऊला समजत असेल ना. नारायणगडाचं वैभव भोगलेले भगवान बाबा, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, त्यांना कसं काय बोलतील ते? पण हे जे हलकट लोक आहेत म्हणजे असा प्रचार करतात ना, या प्रचारामध्ये तुमचं अंतःकरण प्रगट होतं. तुम्ही मूर्ख आहात. संत एकमेकाला, यात अभंग कोणता आहेत? श्री संताचे माथा साष्टांग हे करी दंडवत, हा मान असतो. उद्धट बोललात, एकेरी बोललात, तुम्ही कोण आहात? मोठ्या माणसाचं मोठेपण कमी होतच नाही. तुमची खानदान समजते.
विठ्ठल विठ्ठल. कोण आहात तुम्ही? संसारातली माणसं बोलतात. त्याला काल आम्ही अर्ध्या चड्डीवर बघितलं. मग तू कधी फुल चड्डीवर होतास? अरे तो श्रीमंत झाला, कबूल कर. पुन्हा आहे का? त्याचं वर्तमान कबूल कर, भूतकाळ पाहू नको. तुझा भूतकाळ बघ आणि वर्तमान काळ बघ. नोकरी लागत नाही तुला, तू त्याला नाव ठेवतो. नाही आमच्या देखवतो, आम्ही दोघं सायकलीवर असायचे. आता आता तो मंत्री झालाय, तू का नाही झाला? सायकलीवर, एका सायकलीवर डबल सीट बसायचे, ठीक आहे ना. तो गेला ना हेलिकॉप्टर मध्ये, तो अजून तिथंच आणि पुन्हा उद्धट बोलतोय. हे चुकीचं आहे. प्रेम आहे ना, प्रेम आदर शिकवतं. बघा तुम्ही, मोठ्या घराण्यातल्या बायका 5 वर्षाच्या मुलाला आवाजावं बोलतात. भगवान बाबाकडे 10 वर्षाचा मुलगा जाऊ, नाही तर 5 वर्ष जाऊ, बाबा त्याला आवाजावं बोलायची. ही संस्कृती आहे आपली. ज्ञानेश्वरी वाचा, सभ्यता शिकवते. कसं बोललो, एक शब्द सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये अरे तुरेचा नाही आहेत. त्याच्याही पुढं बोलतो तुम्हाला, कावळा शब्द उच्चारायला जरा बरा वाटत नाही ना. कावळा, आपण म्हणतो काय कावळा आहे, माऊलीला शब्द सहन होत नाहीत, त्याला सुद्धा प्रेमानं काऊ म्हणतात. काय म्हणतात ते? काऊ का म्हणतात माहिती का? हे ज्ञानोबराईचं अंतःकरण प्रकाशित होतं. आपण चांगल्या माणसाला नावं ठेवतो, ही आपली अवलाद आहे. आणि माऊली जो वाईट आहे त्याला सुद्धा असं गोंजारतात. काऊ शब्द लावून त्याचा कठोरपणा कमी करून त्याला प्रेमाने देतात. त्याला म्हणतात प्रेम. म्हणून तुम्ही प्रेमाने लग्न केलं, प्रेम सुख नाही मिळालं. अगोदर बरं वाटलं. गीता सांगते, यत्तद अग्रे अमृतोपमम. सुरुवातीला बरं वाटतं, पण जेव्हा एकमेकाचं स्वरूप समजतं, सुख निघून गेलेलं असतं आणि प्रेम मेलेलं असतं. मग दोघही कोर्टामध्ये जातात, वकिलाला फी देतात, आमचा डिवोर्स करून द्या. झालं, वाढले अंतरी. काय उद्धट बोलू नका. प्रेम सुख मिळवायचं असेल तर संतांच्या सान्निध्यात या. एक अभंग खूप सुंदर आहेत. भक्ती प्रेम सुख नेनवे अनिका. हे जे प्रेम सुख आहे ना, हे अनिकाला कळत नाहीत. पंडित वाचका ज्ञानी असे. मला आजही पाहतो जेव्हा मी ही सगळी समोर बसलेली जी शेतकरी माणसं आहेत तर सुखी आहेत. 2 पोतं ठेवलेले आहेत घरामध्ये. काही झालं तरी 2 माणसं आलं वाढले तरी काही वाटत नाहीत. शिकलेली माणसं, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, 10 महिने युरोपमध्ये, लंडनमध्ये, अमेरिकेत सूर्य उगवत नाही महाराज. 10 महिने. का लोक अमेरिकेला पळतात माहीत नाहीत. घराच्या पुढं निघलं की बर्फ साठलेला असतो कमरे इतका, आणि उठले की पळे. अरे किती श्रीमंत आहे आपला भारत. ऋतू आहे आपल्यामध्ये, पावसाळा आहे, हिवाळा आहे, उन्हाळा आहे, आणि वेळेवर आहे सगळं. नाही, सुख याच्या नशिबात नाही. निघाला तिकडं, आणि तिकडे जाऊन काय करणार आहे महाराज? तुम्ही फुलसांगवीचे आहात, ही गाव सोडून दुसरीकडे जा, तुम्हाला मान नाही मिळणार. देश सोडून गेल्यावर कुत्र विचारत नाही महाराज तुम्हाला. एक रामचंद्र प्रभूचा शब्द आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. लक्ष्मणा, माझ्यासाठी माझी आई आणि जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा मोठी आहेत. हे रामचंद्र प्रभू आहेत. ही विनम्रता आहेत, हे सुख आहे, हे वाढलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, अंतरामध्ये प्रेम सुख वाढलं. त्यांना विचारून नेमकं काय केलं तुम्ही? तुका म्हणे माझ न घडता सेवा, तुका म्हणे माझ न घडता सेवा, तुका म्हणे माझ न घडता सेवा, तुका म्हणे माझ न घडता सेवा. पूर्व पुण्य ठेवा ओढा, पूर्व पुण्य ठेवा ओढा,
पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी पूर्व पुण्य ठेवा पूर्व पुण्य ठेवा विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो वाढले अंतरी प्रेम सुख वाढले अंतरी प्रेम सुख विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख. कशामुळं? काही नाही, त्यांच्या मनात आलं. मज न घडता सेवा, संतांची सेवा करण्याचा योग जीवनात आला नाही. पूर्व पुण्य ठेवा ओढवला, जे काही माझं बँक बॅलन्स असेल, पुण्य असेल, ते उदयाला आलं आणि संतांचं ज्ञानेश्वरीचं सानिध्य लागले. तुकोबाराय म्हणतात, कधीही जीवनामध्ये लक्षात ठेवा, पुण्य असल्याशिवाय काहीही होत नाही. संतांची भेट तर सोडूनच द्या, पुण्य पाहिजे म्हणजे पूर्व पुण्य ठेवा, हीच माझी सर्व जोडी. पूर्व पुण्य ठेवा, ओढ. काहीतरी चांगलं केलं पाहिजे ना. मला सांगा, जी माणसं म्हातारी झालेली आहेत आणि काहीच केलेली नाहीत, त्यांना सुख मिळेल का? पोरं म्हणतात शिकलेली, बाबा गावातच थांबा, मी पैसे पाठवत जाईल. ही ब्याज शहरामध्ये, ही दुखी, आणि शहरात आल्यानंतर पुन्हा अवघड आहे महाराज. काही काही माणसं तर मला एवढी वेगळी दिसतात, ते सुखी नाहीत. मराठी आहे का? ते सुखी नाहीत. दुसऱ्याचं सुख सहन नाही होत, जळतात अशा अंतःकरणामध्ये. बघितलेत ना तुम्ही? सहनच नाही होत. चप्पल चोरणार, गाडी उभी असली ना चांगली, खेळाय घेणार. काही काही माणसं आहेत असं रस्त्याने खेळ टाकतात, गाडी पंक्चर झाली, आनंदी होतात. नाही कळालं? पुढचं बोलतो तुम्हाला, चांगली गाडी दिसली ना, म्हशी राखणारे लोक म्हशीमध्ये टाकतात. अनुभव आला का तुम्हाला? काढणार नाही ते, असं बघणार, रस्ता तुझा आहे का? हे बरं, म्हशी टाकतात मध्ये तर ठीक आहेत, काय काय रेड्यासारखे उभे राहतात. आपल्याला जायचं असतं, रस्ता त्यांच्या बापाचा आहे का? बोला ना. आडवं येऊ नका, प्रगती होणार नाही. जाणारा माणूस तुम्हाला चुकून पुढे निघून जाईल. तुम्ही रेड्यासारखे तिथंच आलेल्या माणसाला चुकीच आहे. दुःख देऊ नका, सुख द्या. शब्द लक्षात आला? सुख. आणि याच्यासाठी लागतं पूर्वपुण्य, हे सुचण्यासाठी. हे 700 कोटी जग भरलेले आहेत. कोण दुःखी आहेत, कोण कुणाचा विचार करतं जगामध्ये? पण जो पुण्यवान आहेत त्याला योग्य सुचत. पुण्य फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा, फळले बहुधा दिवसा, पुण्य फळले बहुधा दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. कैसा झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. पावलो सचरणी पावलो, आज
प्रेमळ असल्याशिवाय न संत भेटतात न ज्ञान होतं. हा ज्ञानेश्वरीचा फिक्स सिद्धांत आहेत महाराज. ज्ञानेश्वरी जर तुम्ही वाचली ना तर पुण्य होतं, कारण की ज्ञानेश्वरीचं वर्णनच तसं आहे. पुढती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती. तुम्ही वाचली की पुण्य प्राप्त होतं, आणि पुण्य प्राप्त झाले की संत भेटतात. संत भेटले, मूळ शब्द लक्षात ठेवा, प्रेम सुख मिळतं. प्रेम तर मिळतं, प्रेम, त्या प्रेम सुखात जो आनंद आहे ना, हे ठराविक माणसाला माहिती. प्रेमळ आई असावी, आणि मुलांनी एक हाक मारली ना आई म्हणून, ती धन्य होते महाराज. त्याचं रोमांच अंगावर उभे राहतात की मुलांनी हाक मारली म्हणून. आणि मुलगा मोठा झाला, ती आली, आई म्हणणं बंद झालं ना, तिला सोन्यानी मडवा आणि आई म्हणू नका, ती कोमसते महाराज. याला म्हणतात प्रेम. काहीच देऊ नका, नुसतं आई म्हणून हाक मारा तिला. तिला दागिन्याची गरजच नाही, तूच दागिना आहे तिचा. लक्षात आलं का? तुझ्यासाठी तिने 25 वर्ष घातलेत, आणि कशाला? फक्त एक शब्द, हो आई. माऊली महाराष्ट्राच्या मातीत एवढे मुरलेत महाराज. पिक्चरच्या लोकांना सुद्धा जर गाणं काढायचं असलं ना, माऊली माऊली म्हणावं लागतं. याला म्हणतात माऊली, रुजलीत मातीमध्ये. म्हणून प्रेम सुख पाहिजे असेल माऊलीचं, पुण्याचा ठेवा पाहिजे, आणि पुण्यासाठी कोणाचाही द्वेष नसला पाहिजे, कोणाही जीवाचा न घडो. मग ते पुण्य एकदा फळाला आलं ना, बस वाढले अंतरी प्रेम सुख. विठोबा मध्यंतरीच्या काळामध्ये महाराजांना ऑपरेशन झालं त्यांचं. मला यायची इच्छा होती, भेटायची, पण नवीन एक प्रकल्प सुरू केलेला आहे, भावार्थ ज्ञानेश्वरी. सापडत नाही का बुक्का? बसा खाली, 2 मिनिटं बसा, आता बोलतोय. काय माणसं ठेवलेत महाराज आपण, अशाही माणसावर प्रेम करतात बरं. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वरी, सार्थ ज्ञानेश्वरी आपण मोबाईलवर दिलेली आहेत. 7 अध्याय आलेले आहेत. वर ओवी आणि खाली अर्थ आहेत. जसा जसा तो भाग प्रकाशित होईल, पहिला भाग आणि दुसरा भाग, भगवान गड प्रत ज्ञानेश्वरी हा पुढचा माझा प्रकल्प आहे. माऊली